जागा जर तिथे अस्तित्वात नाही, हा एवढा मोठा प्लॉट आहे, जर तिथे 1 इंच बी जागा जर खाली नसेल तर मी प्रोजेक्ट तिथं कसं करू शकतो. तर आणि त्याच्यानंतर त्याला फक्त 650 फुटाचा फ्लॅट त्याच्या आजोबांनी द्यायला सांगितला होता, म्हणून तो ह्या पिक्चरमध्ये आला. नाही तर 7/12 जर तुम्ही पाहिला तर कालच्या तारखेच्या 7/12 त्याच्यामध्ये त्यांचं कुठेही नाव नाहीये. फुगे आणि दुसऱ्या लोकांची नावं आहे. आणि फुगेंची आमची जिव्हाळ्याची संबंध असल्यामुळं तो प्रोजेक्ट आजपर्यंत जो मी 8 वर्षापासून त्यांना सोडून द्यायला तयार आहे, म्हणून आमचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळं त्याची कुठलीही आर्थिक फसवणूक आम्ही केलेली नाही. त्याला ॲग्रीमेंटमध्ये कुठे 1 रुपया सुद्धा देण्याचं ठरलेलं नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्याची कुठली आर्थिक फसवणूक नाही राहिली. त्यांनी धमकी दिली, मारहाण करायचा धमकी दिली, कॉलर पकडली. तर कुणाल आणि प्रफुल्ल इनामदारचं त्यांनी नाव घेतलेले, हे दोघं त्याला प्रत्यक्षात कधीही भेटलेले नाहीये. फक्त माझ्याबरोबर एकदा अन्नपूर्णा हॉटेल चिंचोडगावमध्ये त्याची माझी भेट झाली होती. आणि हॉटेलमध्ये भेट झाल्यानंतर त्याची काही चर्चा झाली होती. त्याला सांगितलं की बाबा तुला फ्लॅट नको असेल तर माझं दुसरीकडे काम चालू आहे, तिथं तुला रेडी फ्लॅट देतो मी. आणि तिन्ही भावांना मी देण्यास तयार होतो की 900 ते 1000 फुटाचे फ्लॅट माझ्याकडं रेडी होते. म्हटलं तुला पाहिजे तर तिथं देतो, पण ते म्हटलं तिथं नाही, आम्हाला इथंच पाहिजे. जर तिथंच पाहिजे असेल तर जागा जर खालीच नाहीये, कामच चालू होऊ शकत नाहीये, आणि कॉर्पोरेशनला जर प्लॅन टाकलं तर तिथं सर्व भाडे करू आहे, प्लॅन पास होणार नाही तसा तो. त्यामुळं काम पुढं गेलं नाही. मग 8 वर्षानंतर आमचं बोलणं झालं, बाबा हा प्रोजेक्ट होऊ शकत नाही, मी सोडण्यास तयार आहे, मला तुम्ही मोकळं करा. त्याच्यानंतर त्यांची तयारी झाली की ठीक आहे, आम्ही प्रोजेक्ट कंप्लीट करू. त्याप्रमाणे आम्ही थांबलेलो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला केलेले आरोप मग काय निरर्थक आहेत का? निरर्थक आहे, खोटे आहे. आणि खुद आता तुम्हाला फुगे यांनी पण सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये काही दम नाहीये. आणि जर आम्ही प्रत्यक्ष भेटलोच नाहीये तर शिवीगाळ कशी होईल, मारहाणची धमकी कशी देईल. जर फोनवर दिले तर त्यांनी त्याचा प्रूफ द्यावा की बाबा ही फोनवर मला त्यांनी धमकी दिलेली आहे. पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? प्रोजेक्ट करणार आहात, सोडणार आहात? नाही, मी ऑलरेडी काय झालं की मी 8 वर्षापासून यांना सांगितलं की मी प्रोजेक्ट नाही करणार, तुम्ही दुसरा बिल्डर शोधा. तर ते म्हणले नाही, आता आमची घरातली मुलं मोठी झालेली आहेत, आम्ही प्रोजेक्ट करतो. म्हणलं ठीक आहे करा. तर हे आमचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं ते आज जे आले हे तर कुठेतरी आमची जिव्हाळ्याचे संबंध म्हणूनच आले ना. जर माझं काही चुकलं असतं तर ते बी माझ्या विरोधात बोलले असते. मग आज तुमचं नाव सांगा. माझं नाव दिलीप मोतीलाल चौकिया.